राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. बुधवारी दिल्लीत सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपतींशी आपला राजीनामा सुपूर्द केला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवत 2 लाखांहून अधिक मतांच्या फरकानं बाजी मारली होती. या विजयामुळे त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यानंतर आता त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानं पक्षात मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेतील खासदार संख्या आता 3 वर आली आहे. मात्र या रिक्त जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आनंद परांजपे, भुजबळ कुटुंब, मलिक कुटुंब, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांसारख्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमका कोणावर विश्वास दाखवणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पक्षातील अनेक महत्त्वाची पदं अजूनही रिक्त आहेत. युवक आघाडीच्या अध्यक्षपदावरून सूरज चव्हाण यांना बाजूला केल्यानंतर गेल्या 10 महिन्यांपासून हे पद रिकामं आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्षपद अजून भरले गेलेले नाही. तसंच समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 2 वर्ष हे पदही रिक्त आहे. या सर्व रिक्त पदांसाठी इच्छुक नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्या आणि नव्या राजकीय संतुलनाची मोठी तयारी सुरू असल्याचं मानलं जात आहे. राज्यसभेची जागा कोणाला मिळणार, पक्षातील रिक्त पदांवर कोणाची वर्णी लागणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाचा प्रभाव वाढणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.